नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येत्या 14 जूनला आपली गट ब पूर्व परीक्षा होणार आहे आणि हिच्यासाठी करंट अफेअर्स हा विषय 15 मार्चचा आहे. ठीक आहे. आणि करंट अफेअर्स आता आयोग थोडंसं डिफिकल्ट विचारायला लागले. त्याच्यामुळं करंट अफेअर्सचं रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आपली सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे. फक्त 18 तासाची बॅच बनवलेली आहे. 18 महिन्यामध्ये आपण 17 महिन्याचा करंट अफेअर्स कव्हर करतो. तुमचा जर पूर्व परीक्षेचा करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला नसेल तर तुम्ही ही बॅच करू शकता. 220 पेजेसच्या नोट्स आहे. 220 ते 30 पेजेसच्या नोट्स आहे. तुम्ही जर ही बॅच एकदा जर व्हिडिओ बघून घेतले, स्पीड वाढून जर व्हिडिओ बघितले तर 10 ते 12 तासातच व्हिडिओ होतात. आमचं पर्पज असं राहतं का कमी कंटेंटमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला करता यावी. कारण करंट अफेअर्स हा असा सब्जेक्ट आहे का तो खूप मोठा आहे, त्याला लिमिट नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही जे मॅगझिन बघता, एक मॅगझिन जर मंथली मॅगझिन बघितलं ते 70, 80, 100 पेजेसचं असतं. असं 12 महिन्याचं करायला गेलं तर 1200 पेजेस वाचत बसाल का? ते रिव्हिजन कधी होईल हा पण प्रश्न राहतो. किंवा जे इयर बुक आहे 500-600 पेजेसचं राहतं, त्याच्यात खूप साऱ्या फॅक्ट्स राहतात, ते रिव्हाइज कधी होईल? त्याच्यामुळे रिव्हिजन खूप गरजेची राहते. आयोग छोट्या छोट्या फॅक्ट्सवर क्वेश्चन विचारायला लागले आता. त्याच्यामुळं ही जी नोट्स बनवलेली ही पूर्ण विविध सोर्सेस वापरून, स्टँडर्ड सोर्सेस वापरून ह्या नोट्स आणि ही बॅच बनवलेली. तुमचा जर करंट अफेअर्सचा अभ्यास झाला नसेल, ती बॅच घेऊ शकता. आपल्या स्वाध्याय अकॅडमीचा ॲप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ती लिंकमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. 299 रुपयाला फक्त ही बॅच आहे. ठीक आहे. 299 रुपयाला तुम्हाला 17 महिन्याचा करंट अफेअर्स भेटणार आहे. तुमचा जर करंटचा अभ्यास झाला नसेल तर 2 तास जरी केलं तरी तुमचं 3-4 दिवसामध्ये पूर्ण करंट अफेअर्स होईल. ठीक आहे. आणि तुमचा करंट अफेअर्सचा कॉन्फिडन्स वाढेल मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळं जर करंट अफेअर्सचा अभ्यास झाला नसेल ही बॅच तुम्ही करू शकता. आता हा पुढे मी डेमो दाखवणार आहे. डेमो बघा एकदा. डेमो आवडला तर बॅच घ्या. अशाच पद्धतीने सर्व शिकवलेलं आहे. ठीक आहे. स्पीड वाढवून तुम्ही बघू शकता. आता आपण सुरुवात करूया डेमोला. सुपर करंट अफेअर्सचा आपण पार्ट 2 बघतोय. त्याच्यामध्ये आजचा जो टॉपिक येतो म्हणजे महाराष्ट्र आणि त्याची पहिली न्यूज जी आहे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल. या गोष्टीला तुम्ही VIMP करा. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल नियुक्त झालेले त्या वर्षी MPSCने त्याच्यावर प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली. आचार्य देवव्रत यांची त्यांनी जागा घेतली. हे देवव्रत जे होते हे प्रभारी राज्यपाल होते. प्रभारी राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती सप्टेंबरमध्ये झाली होती. मार्चमध्ये आता त्यांची जागा कोणी घेतलेली? जिष्णुदेव वर्मा यांनी घेतलेली. VIMP टॉपिक आहे परीक्षेसाठी. बघा विचारलं जाईल 22वे राज्यपाल. पुढे बघा 10 मार्च 2026 रोजी त्यांना शपथ कोणी दिली? शपथ कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात ते त्यांना शपथ देतात. तर श्री चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली. मूळचे कोणत्या राज्यातले? ते त्रिपुरा राज्यातील माणिक्य घराण्याशी संबंधित आहे. माणिक्य घराणं क्वेश्चन जर विचारला तर लक्षात ठेवा. ईशान्य भारतातील अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी, नॉर्थ ईस्ट स्टेट मधले माजी उपमुख्यमंत्री, त्रिपुरा राज्य 18 ते 2023 पर्यंत त्यांनी कार्य केलं. महाराष्ट्रात येण्यापूर्वी ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते असा जर प्रश्न विचारला गेला तर तेलंगणा राज्याचे ते राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केले होते. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणून काम केलेले त्यांनी. ते प्रख्यात कवी आणि लेखक आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. बघा पुस्तके कोणती त्यांची? चिल्ड्रन ऑफ वॉटर, गॉडेस, मास्टर ऑफ टाइम. ओके. आत्मचरित्र बघा, व्ह्यूज रिव्ह्यूज अँड माय पोएम्स. व्ह्यूज रिव्ह्यूज अँड माय पोएम हे आत्मचरित्र आहे. विचारलं गेलं तर लक्षात ठेवा. आता ही महत्वाची फॅक्ट आहे. इथं काय म्हटलेले? गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत काम पाहिले होते. एकूण राज्यपालांच्या यादीत प्रभारी राज्यपाल काउंट केले जात नाहीत. ओके. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत, 23वे नाहीत. हे लक्षात घ्यायचे तुम्ही. ठीक आहे. महत्वाची फॅक्ट तुम्हाला सांगितली. महिमा संस्था. आता ही महिमा संस्था खूप महत्वाची आहे. बघा काय या महिमा संस्थेचा लॉंग फॉर्म का न्यूज मध्ये येते तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. ओके. महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था ही महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये या संस्थेच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे. महाराष्ट्र हे कितवं राज्य ठरलेले? महाराष्ट्र हे महाराष्ट्र हे देशातलं 4थं राज्य ठरलेले अशी संस्था स्थापन करणार. आता ह्या संस्थेचा उद्देश काय आहे ते महत्वाचं आहे. बघा ही संस्था प्रामुख्याने तरुणांच्या इंटरनॅशनल मोबिलिटीवर
आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करेल. म्हणजे ज्या व्यक्तींना बाहेर काम करायची इच्छा आहे, बाहेरच्या देशांमध्ये तिथल्या कंपन्यांमध्ये काम करण्याची इच्छा असेल, त्यावेळेला ही जी महिमा संस्था असेल ही काय करेल, एक समन्वयाचं काम करेल, मध्यस्थीचं काम करेल तिथे. बघा मुख्य उद्देश काय आहे, महाराष्ट्रीयन तरुण तरुणीला विविध देशांमध्ये रोजगाराच्या संधी मिळवून देणे. त्या संधी कुठे आहे, काय अवेलेबिलिटी काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते क्रायटेरिया, सगळ्या याच्याची सगळी रिलेटेड जी मदत असेल ती महिमाद्वारे केली जाईल. बघा आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि महाराष्ट्रातील कुशल तरुण यांच्यात समन्वय साधणे हे लय महत्वाचं आहे. ओके, कारण आपल्याला माहिती नसतं कुठे काय, कोणत्या देशामध्ये कोणत्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी या संस्थेमुळे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. खूप महत्वाचं आहे बरं, ही खूप महत्वाची संस्था आहे. जर प्रश्न विचारला गेला तर लक्षात घ्या. तरुणांना परदेशातील कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक ते प्रशिक्षण देणे हे महत्वाचं आहे. ओके, चला महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक सेवा धोरण जाहीर झालंय. उद्दिष्टे काय प्रमुख या धोरणाचं, 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर नेणे, देशाला $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे स्थान भक्कम करणे, बिट ऑबियस आहे. 70.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष या धोरणाद्वारे ठेवण्यात आलेले आहे. उत्पादन क्षेत्रासोबतच प्रथमच सेवा क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करणे ही एक महत्वाची फॅक्ट आहे. आता नामकरण केले या धोरणानुसार काही गोष्टींचं. बघा उद्योग विभाग आता कोणत्या नावाने ओळखला जाईल, उद्योग व गुंतवणूक सेवा विभाग. नामकरण केलेले काही विभागांचं, त्यांचे नाव बघा. पुढचं बघा, उद्योग संचालनालय, याचे नाव बदलून काय करण्यात आलेले, उद्योग आयुक्तालय असे नामकरण करण्यात आले आहे. नवीन निर्मिती बघा, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम आयुक्तालय आणि सेवा उद्योगासाठी स्वतंत्र सेवा आयुक्तालय निर्माण करण्यात येईल. हे धोरण महाराष्ट्रात 21 डिसेंबर 2025 मध्ये लागू करण्यात आले आहे. VIMP करून घ्यायला. ठीक आहे, जर विचारलं गेलं तर लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं राज्यपाल, हा त्याच्यावर प्रश्न येईल कोणत्या ना कोणत्या परीक्षेत. त्याच्या 5 एक्झाम होणार आहे 2026 मध्ये. खूप महत्वाचं आहे हा राज्यपाल, त्याच्यावर कुठे ना कुठे प्रश्न येईल बघा. आता बालभारतीला आहे ना 60 वर्ष पूर्ण झालेले, बालभारतीच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेले, त्याच्यामुळं बालभारती न्यूज मध्ये होती बघा. बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, त्याला बालभारती या नावाने ओळखलं जातं. 60व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणारा विशेष उत्सव हा हिरक उत्सव सेलिब्रेट केला गेला, त्याच्यामुळे न्यूज मध्ये होतं बघा. स्थापना 27 जानेवारी 1967. उद्घाटन बघा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलं होतं. त्यावेळेस 1967 मध्ये वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी आहे. विचारलं गेलं तर लक्षात ठेवा. बघा 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन, हे संमेलन झालंय 21वं. तर प्रश्न विचारला जाईल कुठे हे संमेलन घेण्यात आलं, तर नाव लक्षात ठेवा, पणजी, गोवा राज्यामध्ये पणजी या ठिकाणी 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. कधी, 9 ते 11 जानेवारी दरम्यान. आयोजक कोण होतं, जागतिक मराठी अकादमी. अध्यक्ष कोण होते, डॉक्टर अनिल काकोदकर हे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष कोण होते, डॉक्टर प्रमोद सावंत, गोवाचे मुख्यमंत्री हे होते. मराठी अकादमी अध्यक्ष रामदास फुटाणे. उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आणि जागतिक मराठी भूषण पुरस्कार प्राप्त अनिल खवटे आणि महेश मांजरेकर. ओके, आता हा जागतिक मराठी भूषण पुरस्काराविषयी जर विचारलं गेलं तर अनिल खवटे आणि महेश मांजरेकर. आता AI फॉर ॲग्री, ऑलरेडी पर्यावरणामध्ये आपण हे कव्हर केलेले, हे डबल झालेली न्यूज इथं. ठीक आहे, शिकवताना या गोष्टी लक्षात येतात. ही न्यूज डबल झाली, आपण ऑलरेडी कव्हर केलेले. पण पुन्हा एकदा सांगतो, AI फॉर ॲग्री, ॲग्रिकल्चर मध्ये टेक्नॉलॉजिकल एनहान्समेंटसाठी ही समिट घेण्यात आली होती. ठीक आहे, लक्षात घ्या. परिषद होती ही, कुठे झाली होती ते महत्वाचं आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबईमध्ये झाली होती, एवढं लक्षात ठेवा. मुंबईला झाली होती. ओके, बाकी काय महत्वाचं नाही. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे वगैरे त्याच गोष्टी असणार. आता शक्तीपीठ महामार्ग कंटिन्युअसली न्यूज मध्ये होता. हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग आहे. हा न्यूज मध्ये का होता, तर याचं जे भूसंपादन वगैरे, आता या मार्गाचं काम चालू आहे, याचं भूसंपादन असेल, आता ज्याच्या जमिनीमधून हा महामार्ग जाणार आहे, त्याच्या ज्या कॉन्ट्रोवर्सी असतील, ते वाद असतील, ते कंटिन्युअसली हा न्यूज मध्ये होता. ठीक आहे,
त्याच्यामुळे काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टीतून एक नवीन रिव्हाइज अलाइनमेंट, एक आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो नवीन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पहिली याची लांबी जी होती 802 किलोमीटर होती हा शक्तिपीठ महामार्गाची, ती आता 856 करण्यात आलेली. थोडासा रिव्हाइज अलाइनमेंट करण्यात आलेले त्याच्यामध्ये, कारण हे सगळं भूसंपादन वगैरे वगैरे सगळे मुद्दे लक्षात घेऊन त्यात थोडा बदल झालेला आहे. ओके, त्याच्यामुळे न्यूज मध्ये होता. जिल्हे बघा, एकूण खर्च 1,00,00,000 कोटी रुपये येणार आहे हा शक्तिपीठ महामार्ग. जिल्हे 13 जिल्हे, वर्धा, यवतमाळ, नांदेड हे 13 जिल्हे दिलेले इथे बघा. 40 तालुक्यांमधून हा जाणार आहे. राज्यातील प्रमुख शक्तिपीठ पीठे आणि धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग आहे. क्लिअर झालं? चला पुढे बघा, विश्व मराठी संमेलन झालंय. 4थं विश्व मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं? नाशिकला करण्यात आलं होतं, कुसुमाग्रज नगरी. ओके, इथं हे आयोजित करण्यात आलं नाशिकला. सरळ सरळ विचारलं जाईल, विश्व मराठी संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आले? नाशिकला करण्यात आले, एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, ब्रीद वाक्य काय? अभिमान मराठी, अभिजात मराठी. कोणाद्वारे? मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे हे आयोजित करण्यात आलं होतं 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान. उद्घाटक कोण होते? आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. बघा, मराठी अस्मिता व जागतिक मराठी एकतेचा सोहळा होता हा. या संमेलनामध्ये काही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते पुरस्कार कोणते कोणते बघा. कलारत्न पुरस्कार आहे अजय अतुल गोगावले यांना देण्यात आला. ठीक आहे. बघा, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर दिलीप धोंडगे यांना देण्यात आला. कैवर्य मंगेश पडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार, ठीक आहे, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद. श्री पु भागवत पुरस्कार निर्मल प्रकाश यांना देण्यात आलेला आहे. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आपटे वाचन मंदिर इचलकरंजी यांना. कैवर्य मंगेश पडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद कुलकर्णी यांना. मराठी भाषा विभागाचे पुरस्कार बघा, विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती कुरेकर यांना देण्यात आलेला आहे. कुरेकर हे लक्षात घ्या. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना. साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना आलेला आहे. मागील विश्व मराठी संमेलन बघा, हे 4थं होतं. पहिलं, आता हे तर रँकिंग थोडीशी बरं का, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. बघा, पहिलं जे झालं होतं 2023 ला मुंबई या ठिकाणी, पहिले आपण इथं करू पहिले. ओके, इथं जे क्रमांक दिलेले त्याचे सिक्वेन्स नका बघू. दुसरं जे झालं होतं ते वाशीला झालं होतं, दुसरे. ठीक आहे, आणि तिसरे जे झाले होते ते पुणे या ठिकाणी झालं होतं, तिसरे. आणि आता चौथे कुठे झालेले? चौथे जे झाले ते नाशिक ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आले. कुठे? नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले. बघा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. तर हे खूप महत्वाचं आहे बरं का. हे जे विधेयक आहे, महाराष्ट्र हे 13वं राज्य ठरलेलं आहे हे विधेयक आणणार. बळजबरीने जे धर्मांतराच्या घटना तुम्ही ऐकताय बघा, आता TCS कुठ न्यूज मध्ये होतं नाशिक मधलं. TCS मध्ये जे वर्कर्स होते त्यांना धर्मांतर करण्यासाठी त्यांचा माइंड वॉश करण्यात आला होता. बऱ्याच साऱ्या गोष्टी अजून पण ते कंटिन्युअसली न्यूज मध्ये बघा, तिथले काही आरोपी फरार आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. बळजबरीने त्यांचा माइंड वॉश करून धर्मांतर करणे ही चुकीची गोष्ट आहे, कोणत्याही धर्मातला व्यक्ती असो त्यांच्यासाठी. बघा, मग त्याच्यासाठी काय झाले, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आलेले. हे सादर कोणी केलं? पंकज भोयर, हे गृहराज्यमंत्री यांनी सादर केलं होतं. मंजुरी कधी मिळाली? 17 मार्च 2026 रोजी विधानसभेत मंजूर झालेले हे विधेयक. उद्देश काय? राज्यात बळजबरीने आमिष दाखवून किंवा फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालणे. ओके, बळजबरीने धर्मांतराविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र कितवं राज्य ठरलेले? 13वं राज्य आहे. ऑलरेडी 12 राज्यांमध्ये हा कायदा होता आणि 13वं महाराष्ट्र ठरलेले. बघा, प्रमुख तरतुदी आणि शिक्षा. कारावास व दंड. बळजबरीने धर्मांतर केल्यास 7 वर्षापर्यंत कारावास व 5 लाख रुपये दंड. दुसऱ्यांदा गुन्हा केला 10 वर्ष तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद. गुन्हा दाखल झाल्यास आरोपीलाच आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. ओके, हे महत्वाची गोष्ट आहे. स्व इच्छेने धर्मांतर, एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करायचे असल्यास 60 दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना लेखी माहिती देणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे.
जी व्यक्ती स्वतः धर्मांतर करू इच्छिते त्यांना 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्याला नोटीस द्यावं लागेल. बघा, धर्मांतर बंदी कायदा असलेले 13 राज्य कोणते कोणते इथं दिलेले आहे. आपलं महाराष्ट्र किती आहे? 13वं राज्य ठरलेलं आहे. क्लिअर झालं. आता ही अरुणोदय मोहीम याच्यावर प्रश्न विचारला जाईल. जो सिकल सेल अॅनिमिया आहे, महाराष्ट्र हा अॅनिमिया मुक्त झाला पाहिजे याच्यासाठी ही अरुणोदय मोहीम सुरू करण्यात आलेली. सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल, अरुणोदय मोहीम कशाशी संबंधित आहे? बघा, महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी 2026 रोजी 21 जिल्ह्यांमध्ये अरुणोदय ही विशेष सिकल सेल अॅनिमिया मोहीम सुरू करण्यात आलेली. मुख्य उद्देश काय? सिकल सेल अॅनिमिया मुक्त महाराष्ट्र घडवणे आणि आदिवासी समुदायाचे भविष्य सुरक्षित करणे महत्वाचं आहे. त्यांच्यामध्ये हे अॅनिमियाचे खूप रुग्ण सापडले होते, त्याच्यामुळं ही मोहीम सुरू करण्यात आली. कालावधी बघा, 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026. तपासणीचे उद्दिष्ट राज्यातील सुमारे 1.25 कोटी लोकांची सिकल सेलसाठी तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लक्ष्यगट प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यातील लोकसंख्या, गरोदर माता आणि तरुण मुले हा लक्ष्यगट असणार आहे. ओके, चला आता अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या महत्वाच्या न्यूज बघितलेल्या आहे. जानेवारी 2026 ते मार्च 2026 पर्यंतच्या. आता ही वन लाईनर दिलेली आहे, एकदा बघून घ्या. बघा, 2च वन लाईनर मी सांगून देतो. भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत म्हणून कोणत्या गावाने मान मिळवला आहे? बेला, जिल्हा भंडारा. वेंबळा नदी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यातील महत्वाचा सिंचन प्रकल्प आहे? यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प आहे. न्यूज मध्ये होता हा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र पूर्ण कव्हर केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.